यस पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉल वरती मिड ऑनला फटकारलाय. इथे आलाय चौकार. एका बाजूला टीम पाहतोय आपण गोरेगाव आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय विणेगाव. स्ट्राइक एंड वरती विजय पाहतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती मंगेश गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आहे. यशवंत 2 शतकांची मॅच आहे. इथे मात्र थर्ड अंपायर. यस गोलंदाजावरती आक्षेप आहे. इथे मात्र लक्ष ठेवलं जाईल. गोलंदाजावरती आक्षेप घेतलं जात आहे. थर्ड अंपायरची भूमिका आपण पाहतोय. आमचे डिजिटल स्कोरर आम्ही पाहतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेत. या वेळेस बॅटला ब्रश केलाय. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. पहिला बॉल जर होता चौकार आला होता. नेक्स्ट बॉल वरती बॅटला ब्रश केलाय आणि विकेटचं पतन झाला. रोहिदास बांगारी हा तिकडे आहेत आपण. अरे यस फलंदाज बाद आहे. ज्यावेळेस मात्र गोलंदाजावरती आक्षेप घेतलं होतं परंतु गोलंदाजी मार्गपट्टी गोलंदाज चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विशाल दादा असती जा नंतर दाई मारीत जाशील. दाई ना मारायची आपल्याला गाडी चालवायची. न्यू बॅटर पाहतो इथे रवीला रवाना केलं जात आहे. झाला कार्यक्रम. कुठून 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 बॅट्समन धावतो. नो बॉल. इथे मात्र ब्रीडची संधी आपल्याला पाहायला मिळेल. रोहिदास यस इथे नो बॉल आहे आणि फील्डची संधी. या फ्रीटचा बॉल होता आणि फ्रीट वरती चौकार आलाय. संधीचं सोनं केलाय. इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. मंगेशच्या माध्यमातून फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळाला. चौकार पुन्हा आयटम वरती विकेट.
या वेळेस फक्त दिशा दिली क्षेत्ररक्षक आहे तिथे दरम्यान मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहते फंबलिंग एकदा पूर्ण दुसऱ्या कॉलिंग दोन धावा चित्तेचे चिपलाय तिना इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत दोन धावेचे सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचते आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आकडा लागलाय 12-2 वाईट बॉल या वेळेस गोलंदाजावरती प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय वाईट बॉल आलाय अवांतर धाव खर्च झाली या 13 धावा फलकावर यस नो बॉल पंचांनी मात्र इथे दंडित केलाय गोलंदाजाला अक्षप घेतलं होतं अक्षप मात्र सक्सेसफुल ठरला गेला यावेळेस गोलंदाज बाद होईल कारण की अक्षप घेतल्यानंतर स्टेप आउट आहे की तो कैल्यान दिलाय पंच येस गोलंदाजावरती अक्षप घेतला होता आणि यावेळेस गोलंदाज बाद होईल तोडांबरची भूमिकेत कैलास मांगरेला आपण पाहत होतो एक फिरकीची जादू कर्जत पंचकृषीतील कष्ट विभागातील नावाजलेला हा गोलंदाज ती मात्र पंचाच्या भूमिकेत होता हॅलो पंच पेनल्टी वगैरे नाहीये ना नाही नक्कीच यावेळेस बॉल दिसना आम्हाला अंपरने आधीच हात वर करले अंपर षटकार चला घरी झोप आली यावेळेस बॅटला ब्रश केलाय इथे मात्र झटका क्रमांक दुसरा मिळालाय आपण पाहतोय दादूस ज्यावेळेस फलंदाज बोलेल त्यावेळेस मात्र इथे घेतला जाईल फलंदाजाने जर तुम्ही वारंवार जर बाहेरून आवाज दिला तर नक्कीच आम्ही बाहेरून पॅनलाइज जर बाहेरून आवाज दिला तर नक्कीच पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्यायची 6 बॉल भाई कसं चेक तू सांग ज्यावेळेस नवीन गोलंदाज आला त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं का टीमची टोटल जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती यस लास्ट वॉर्निंग पंचांचा सुद्धा कॉल आलाय जर बाहेरून आवाज दिला तर नक्कीच फायनलाइज केलं जाईल जे काय आहे जे फलंदाज आमच्यापर्यंत पोहोचवतील जर फलंदाजांना वाटलं तर नक्कीच फलंदाज आमच्यापर्यंत पोहोचवतील नौका गोलंदाज आहे गोलंदाज ट्रॅक वरती संदीप 200 षटकांची मॅच आहे यावेळेस फुल बॉल होता फुल वरती केलाय फुल इथे आलाय लॉंग लेगला चौकार मंगेशच्या बॅट्समधून चौकार आलाय पुन्हा गोलंदाज राईट मोर द विकेट
यावेळेस बॅटला ब्रश केला होता. सेकंड स्लिपचं क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे तैनात आहे. ते एक धाव तर अंकित केले. कॉल तू मेमे चाललं होतं, परंतु इथे एकच धाव मिळाली जाणार. एका धावेने समाधान मानव लागतंय. आपण पाहतोय टीम वेणगावला. इथे गोरेगाव टीम गोलंदाजी ट्रॅक वरती असताना थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस मात्र या गोलंदाजाकडनं कमबॅक होत आहे. पहिला बॉल चौकार आला होता. नेक्स्ट बॉल वरती एक धाव आणि हा तिसरा बॉल इथे गोलीच्या वेगाने येतोय. चौकार. किरण काय मिठी मारून झोपला, काय बोलाल काय समजेना. आला बाबा, नशीब झोपला नाही ना तर पोरकडूनच बाहेर आला असता. यावेळेस खराब बॉल, खराब लाईन, खराब टप्पा, आउटसाइड द लेग स्टंप. यस, इट इज द वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात पूर्णशः धावफलकात भर. अवांतर धावा मात्र खर्च केले जात आहे. टीमची टोटल धाव पोहोचती आहे. टीम वेणगाव धाव पोहोचलं जात आहे 31 या आकड्यावरती. अगदी 2 शतकांचा खेळ म्हटला तर 20 ते 25 धावा येणे खूप गरजेचं असतं. यावेळेस मात्र 31 धावा आल्यात. काय घडलं इथे? व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल वरती मात्र विकेटचं पतन होईल. एक धाव तर मिळाली जाईल. 32 धावा धावफलकावरती. विकेट क्रमांक आपण पाहतोय तिसरा तंबूच्या श्रेयला येतोय. न्यू बॅटर इथे रुपेशला रवाना केलं जात आहे. यावेळेस लेन टप्पा चेंज केला होता गोलंदाजांनी. जो टप्पा फेकायचा होता तो मात्र फेकून पाहिला आणि सक्सेसफुल सुद्धा झाला. यावेळेस गोलंदाजाला यश आलंय, फलंदाजाला अपयश आलंय, कारण की न्यू बॅटर जो गेला होता तो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. जो पहिले बॅटर गेला होता तो मात्र स्ट्राइक एंड वरती अजूनही फलंदाजी करतोय. यावेळेस बॅट वरती तर आदळलाय. समाचार तर चांगला झालाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक होता. घडलं काय? रडप मध्ये मिळाला थोडासा अडथळा, परंतु विकेटचं पतन. एक धाव आणि एक विकेट. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती कशा प्रकारे केली जाईल कमाली. यस, वाईट. अंपरने केलं दोन्ही हात टाईट. यो बॉल वाईट. अंपर बारीक आहे पण मोकार फासा आहे. इंजन बारीक पण आवरेज मोकार आहे. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला 34. या वेळेस सुरेख फटका आहे. इथे मात्र सेंड होणार फरार. हा आलाय शेवटच्या बॉल वरती. चौकार आणि चौकाराच्या साह्याने टीम टोटल जाऊन पोहोचली या 38 या आकड्यावरती. विजयासाठी 39 धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 39 धावा. वेणगाव विपक्ष आपण पाहतोय गोरेगाव. 12 बॉल 39 धावा टोकल्या जातील का? आता मात्र जशी खराब गोलंदाजी केली त्यापेक्षाही चांगली ती फलंदाजी करावी लागेल. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी ती गोरेगाव टीमला करावी लागेल. फलंदाज लगेच ग्राउंड मध्ये रवाना करायचे, वेळ स्पेंड करायचा नाही. इथे मात्र वेणगाव टीमला सुद्धा विनंती आहे, आपण थोडीशी रक्षण तैनात करायचं आहे.
चिंतामण स्ट्राइक एंड वरती न स्ट्राइक एंड वरती सोमनाथला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती संदीपला पाहतोय. 39 धावांचं टार्गेट सेट केला आहे आणि ते पेस करत असताना पुढच्या बॉल वरती आवाई सफर AK-47 षटकार. बस सोमनाथ पहिला बॉल जरी डॉट केला असेल तरी मात्र नेक्स्ट बॉल वरती ब्लास्ट केलाय, रंग ओकलाय. इथे मात्र षटकार ठोकलाय. षटकाराच्या साह्याने श्री गणेश झालाय, अकाउंट ओपन झालाय. आपण पाहतोय टीम गोरेगावचा 39 धावांचं टार्गेट इथे फेस करत असताना आणि इथे मात्र 39 धावांचं टार्गेट रोखत असताना आपण पाहतोय वेणगाव टीमला. पुन्हा ब्लास्ट झालाय, थांबणार नाहीये. यावेळेस सुद्धा आलाय सलग दुसरा षटकार. बस लागल्याकडे ग्राउंडच्या पाया पडाय मा देखलाय आता यान ग्राउंड भरलाय. याचे खिशातून लिंबू चोराय वय. यस पहिला बॉल जरी डॉट आला असेल तरी मात्र 2 बॉल मध्ये 2 षटकार आले. 12 धावा टीमची टोटल मात्र दुहेरी अंकित मात्र कन्वर्ट केली. या इथे गोलंदाजाला मात्र विचार करण्यास भाग पडलाय आता कशा प्रकारे बॉल फेकायचा, यावेळेस कोणती लेन टाकायची, कोणता टप्पा टाकायचा. परंतु समोर फलंदाज अगदी चतुर झालाय, चपल झालाय आणि यावेळेस तिसरा चेंडू सुद्धा ब्लास्ट केला. क्षेत्ररक्षक आहे. गुड फील्ड पाहायला मिळाले. एकदा तर वाचवली होती, इथे मात्र चौकार तर वाचवलाय परंतु 2 धावा ते रोखू शकणार नाहीये. त्याच्या झेपलाय तिने 2 धावा कंप्लीट केले. 14 धावा धाव फलकावरती. असून उर्वरित 2 बॉल, या 2 बॉल मध्ये जर 2 मोठाले ब्लास्ट झाले तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करू शकते टीम गोरेगाव. यस ब्लास्ट तर झालाय परंतु काय घडणार या बॉल वरती. बराच काळ चेंडू हवेत होता. फिल्डर इथे मात्र जंप घेत होता परंतु त्याच्याही डोक्यावरून चेंडू झालाय फरार. या वेळेस सुद्धा आलाय षटकार. वेळ स्पेंड करू नका, टीम मीटिंग घेऊ नका. वेणगाव टीम मीटिंग घेऊ नका. मारे तो म्हणजे बेकार मोकार ठासून भरून आलाय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. सांगता ना इंजिन बारीक पण ऍव्हरेज मोकार आहे. दुसरेच खेळ वगैरे पळतो षटकार. हे बघ बस अजून लांब उडवायचा होता म्हणजे षटकार तरी आला असता. यावेळेस 1 धाव तर घेतली होती, दुसऱ्या धावेचं कॉलिंग फसलं गेलाय. इथे मिळेल 1 धाव, 1 धावेने धाव फलक सरकलं जाते, जाऊन पोहोचलं जात आहे. या आकड्यावरती 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे तब्बल 18 धावांची. 6 बॉल 18 धावा, 21 धावा धावफलकावर लागले होते. 39 चं टार्गेट होता. 6 बॉल ट्रॅक वरती एक निर्णायक शतक फेकण्यासाठी रवीला रवाना केले गेले. रवीच्या खांद्यावरती इथे वेणगाव टीमने मात्र धुरा सोपावली. 6 बॉल आणि 18 धावेची गरज. नी बॅटर गणेशला रवाना केला गेलाय परंतु स्ट्राइक एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल. सोमनाथ ज्याने एकट्याने किल्ला लढवलाय. यावेळेस अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नाला अपयश आलाय. बॉल इथे डॉट येणार. 5 बॉल आणि 18 धावांची गरज. 3 षटकारांची तब्बल गरज आहे आणि ते 3 षटकार लगावले जातील का. यावेळेस बॉल तर फेस केलाय. इथे मात्र 1 बाउंस चेंडू झालाय फरार. हा आलाय चौकार.
कंचा हो लिडर निजला ना काय बेडीच गावाला तेच मग सांग बॉल कसा काय पास आला जे उचल पटकन फेक चार बॉल आणि 14 धावांची गरज 2 चौकार 1 षटकार या वेळेस फुल टच फुल वरती फुल व सक्सेसफुल भोकार मोकारकडे धून 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 साबण लावून वॉशिंग पावडर निर्मा सबकी पसंद निर्मा पावडर साबण लावून लावून गड्या धुवून काढला झाला बॉल भासायला आता काय राहता हे बॉल भासायणार 3 बॉल विजयासाठी गरज आहे 8 धाब्यांची 3 बॉल 8 धावा यावेळेस